सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DGK सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा. 15 जून 2025 रोजी महाराष्ट्राची सेट एक्झाम होणार आहे. या परीक्षेत आपल्याला यश मिळालाच पाहिजे या उद्देशाने माझा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पेपर क्रमांक 1 खूप महत्वाचा आहे. पेपर 1 चा जो अभ्यासक्रम आहे तो खूप कमी आहे. जर तुम्ही जास्त लक्ष पेपर 1 कडे दिलं तर पेपर 1 मध्ये जास्त स्कोर करता येतो. 80, 90, 100 पर्यंत आपल्याला पेपर 1 मध्ये मार्क्स मिळतात आणि पेपर 2 ला 100 पर्यंत टार्गेट ठेवा. पेपर 1 ला जास्त टार्गेट ठेवा. दोन्ही मिळून 150च्या पुढे जर मार्क आपल्याला मिळालं तर महाराष्ट्र सेट एक्झामचा रिझल्ट येतोच. तर पेपर 1 मध्ये स्कोर करण्यासाठी मी 10 युनिट जे आहे 10च्या 10 युनिटावरती महत्वाचा कन्सेप्ट काय आहे ते कन्सेप्ट मी तुमच्या समोर मांडणी करणार आहे. तर एकूण 10 घटक आहेत. 10 घटकापैकी जो चौथा घटक आहे कम्युनिकेशन, या घटकापासून मी सुरुवात करणार आहे. एकूण 100 कन्सेप्ट मी घेऊन आलेले आहे. कृपया बोर्डवर लिहिलेलं प्रत्येक पॉइंट्स आपण आपल्या नोटबुक मध्ये लिहून काढलं पाहिजे. तर कम्युनिकेशन हा घटक सोपा असल्यामुळं इथं आपल्याला 10 पैकी 10 मार्क मिळून जातील. तर 7 कन्सेप्ट मी ह्यापूर्वी सांगितलेले आहे, ते कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या. आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे 8वा कन्सेप्ट, बीइंग अन एम्पॅथेटिक कम्युनिकेटर हेल्प्स इन रिसॉल्विंग कॉन्फ्लिक्ट अँड मिसअंडरस्टँडिंग इन कम्युनिकेशन. कम्युनिकेशन म्हणजे संवाद. आपण संवाद करीत असतो. ओके. मिसअंडरस्टँडिंग आणि कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष आणि मिसअंडरस्टँडिंग म्हणजे व्यवस्थित समजून न घेता गैरसमज आणि संघर्ष हे कमी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडे एम्पॅथेटिक हा गुण असायला पाहिजे. एम्पॅथेटिक याचा अर्थ सहानुभूती. जे संवाद करणारा व्यक्ती म्हणजे जे कम्युनिकेशन करीत असतात त्या व्यक्तीमध्ये एम्पॅथेटिक स्किल असेल, एम्पॅथेटिक गुण म्हणजे सहानुभूतीचा गुण असेल तर संघर्ष निर्माण होत नाही आणि गैरसमज होत नाही. गैरसमज आणि संघर्ष कमी करण्यासाठी आपल्याला कम्युनिकेटरमध्ये एम्पॅथेटिक स्किल असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा कन्सेप्ट आहे इन ऑर्डर टू हॅव एक्सलंट डिसिजन मेकिंग स्किल ए पर्सन नीड्स टू हॅव इमोशनल इंटेलिजन्स. आता एक एक्सलंट डिसिजन घेण्यासाठी, एक्सलंट डिसिजन काय उत्कृष्ट निर्णय घेतला होता व्यक्तीने असं आपण म्हणतो. म्हणजे एखाद्या व्यक्ती उत्कृष्ट निर्णय घेत असेल तर त्या व्यक्तीकडे काय असायला पाहिजे, तर इमोशनल इंटेलिजन्स असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, दिस पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण बौद्धिक इंटेलिजन्सला जास्त महत्व देतो एक्सलंट डिसिजन घेण्यासाठी, परंतु ते चुकीचं आहे म्हणतात ह्या कन्सेप्टमध्ये. इमोशनल इंटेलिजन्स ज्या माणसाकडे आहे त्यानेच एक्सलंट डिसिजन घेत असतो. इन ऑर्डर टू हॅव एक्सलंट डिसिजन मेकिंग स्किल म्हणजे निर्णय घेण्याची जे कौशल्य आहे, निर्णय घेण्याची जे क्षमता आहे त्या व्यक्तीला काय पाहिजे, तर अ पर्सन नीड्स टू हॅव एन इमोशनल इंटेलिजन्स. भावनात्मक बुद्धिमत्ता जास्त असेल तर तो व्यक्ती चांगला निर्णय घेऊ शकतो. त्याच्यानंतर providing clear instruction and guidance for activities in a classroom is strategy for procedural communication. वर्ग खोल्यामध्ये म्हणजे क्लासरूम मध्ये एखाद्या ऍक्टिव्हिटी घेत असताना त्या ऍक्टिव्हिटी घेण्यासाठी आपल्याला व्यवस्थित सूचना जर आपण देत असेल, व्यवस्थित मार्गदर्शक तत्व आपण त्या विद्यार्थ्यांना देत असेल, व्यवस्थित सूचना देत असेल तर ते कोणत्या कम्युनिकेशन होणार आहे, तर त्या कम्युनिकेशनला आपण प्रोसिजरल कम्युनिकेशन असे म्हणतो. प्रोसिजरल म्हणजे प्रतिक्रियात्मक. प्रोसिजर, एक नंतर दुसरं, दुसरं नंतर तिसरं, एक प्रोसिजर म्हणतो, एक पद्धत, त्याला प्रतिक्रियात्मक संवाद असे म्हणतात. Being open-minded is a key to establish genuine relationship with a person whose linguistic and cultural difference. म्हणजे एखाद्या व्यक्ती त्याचा भाषा आणि त्याचा संस्कृती
हा वेगवेगळा असेल तर अशा व्यक्तीसोबत आपलं संबंध व्यवस्थित ठेवायचं असेल, आपलं रिलेशन व्यवस्थित ठेवायचं असेल तर आपल्याकडे ओपन माइंडेड गुण असणं आवश्यक आहे. ओपन माइंडेड, खुल्या मनाने. आता बघा, मी कन्नड भाषा बोलत आहे, ओके, माझ्या घरी. जरी आपण महाराष्ट्रात असलो तरी थोडं कन्नडचं संस्कृती आपल्यावर जास्त असल्यामुळं आपण बाउंड्रीवर राहतो. मग मराठी विद्यार्थी सोबत, मराठी लोकांसोबत बोलत असताना खुल्या मनाने आपण स्वीकारला पाहिजे, खुल्या मनाने आपण विद्यार्थ्यासोबत संवाद साधला पाहिजे. जरी मराठी व्यवस्थित समजत नसलं तरी मी व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि माझा भावना तुम्ही पण व्यवस्थितरित्या समजून घेतला पाहिजे. म्हणजे ओपन माइंडेड जर आपण असेल तर आपलं आणि तुमचं कम्युनिकेशन व्यवस्थित होत असते. जे दोन व्यक्ती संवाद करीत असताना दोघांचा संस्कृती वेगळा असेल, दोघांच्या भाषा वेगवेगळा असला तरी त्या दोघा व्यक्तीमध्ये ओपन माइंडेड अटिट्यूड असणं गरजेचं आहे. खुल्या मनाचा दृष्टिकोन असेल तर त्यांच्यामध्ये संवाद व्यवस्थित होत असतो. त्याच्यानंतर कन्सेप्ट आहे रेडिओ आणि टेलिव्हिजन आर द एक्झाम्पल्स ऑफ इलेक्ट्रॉनिक मीडिया. रेडिओ आणि टेलिव्हिजन हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचं एक उदाहरण आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे ए पॉझिटिव्ह कम्युनिकेशन. बघा, ए पॉझिटिव्ह कम्युनिकेशन प्रिव्हेंट्स मिसअंडरस्टँडिंग अँड हेल्प्स इन एस्टॅब्लिशिंग अ कन्स्ट्रक्टिव्ह रिलेशनशिप. रचनात्मक संबंध निर्माण करण्यासाठी, रचनात्मक म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह, चांगलं संबंध निर्माण करण्यासाठी त्या कम्युनिकेटरमध्ये पॉझिटिव्ह पॉइंट्स, पॉझिटिव्ह अटिट्यूड, पॉझिटिव्ह स्किल्स, पॉझिटिव्ह थॉट्स असणं गरजेचं आहे. म्हणजे पॉझिटिव्ह कम्युनिकेशन, सकारात्मक संवाद हा मिसअंडरस्टँडिंग कमी करतो आणि चांगलं रिलेशनशिप बिल्ड करण्यासाठी मदत करीत असतात. आता माझं कन्नड भाषा हा चांगलं नाही. बेंगळूरच्या कन्नड भाषा म्हणजे मूळ कर्नाटकची कन्नड भाषा स्टँडर्ड आहे. जरी मी महाराष्ट्रात असलं तरी माझं कन्नड भाषा व्यवस्थित नसला तरी कर्नाटकचे विद्यार्थी माझ्यासोबत चांगले संबंध ठेवत आहे. आपलं महाराष्ट्रातील विद्यार्थी जरी माझा मराठी व्यवस्थित नसला तरी पॉझिटिव्ह अटिट्यूड असल्यामुळं माझा आणि तुमचा संबंध चांगला होत आहे. पॉझिटिव्ह कम्युनिकेशन. त्याच्यानंतर लॅक ऑफ इफेक्टिव्ह लिसनिंग स्किल. बघा, लॅक ऑफ इफेक्टिव्ह लिसनिंग स्किल इज अ मेजर बॅरियर इन द टीचिंग लर्निंग प्रोसेस. लॅक ऑफ इफेक्टिव्ह लिसनिंग स्किल इज अ मेजर बॅरियर इन द टीचिंग लर्निंग प्रोसेस. अध्यापन आणि अध्ययन या प्रक्रियेमध्ये एक अडथळा निर्माण होतो. कशाचा अडथळा? इफेक्टिव्ह लिसनिंग स्किल. ऐकणं हा एक गुण असला तरी इफेक्टिव्ह ऐकणं हा महत्वाचा आहे. म्हणजे परिणामकारक आपण लक्ष देऊन जर व्यवस्थित ऐकत असेल तर आपल्याला शिक्षक काय विषय सांगतात, विषय काय एक्सप्लेनेशन करतात, विषय काय मांडणी करतात, विषयावर सोबत काय उदाहरणं देतात, हे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर परिपूर्ण लक्ष आपण दिलं पाहिजे. चांगलं आपण ऐकलं पाहिजे. ऐकण्याची कौशल्य जर आपल्याकडे चांगलं असेल तर कम्युनिकेशन चांगलं होत असतो, टीचिंग लर्निंग प्रोसेस चांगलं होत असतो. जर ऐकण्याची कला आपल्याकडे नसेल म्हणजे लॅक ऑफ इफेक्टिव्ह लिसनिंग स्किल, परिणामकारक ऐकण्याची कला जर कमकुवत असेल, कमी प्रमाणात असेल तर अध्यापन आणि अध्ययन प्रक्रिया हा व्यवस्थित होत नाही. त्याच्यानंतर हा ट्विटर म्हणून एक, ट्विटर आणि लिंक्ड इन लक्षात घ्या. ट्विटर आणि लिंक्ड इन आर द एक्झाम्पल ऑफ सोशल मीडिया. सोशल मीडियाचं हा एक उदाहरण आहे, लिंक्ड इन आणि ट्विटर. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे सक्सेसफुल इंटरकल्चरल कम्युनिकेशन. सक्सेसफुल इंटरकल्चरल कम्युनिकेशन डिपेंड्स ग्रेटली व्हेन वन रिस्पेक्ट अदर कल्चर. जे दोन वेगवेगळ्या संस्कृती असलेले व्यक्ती एकमेकाशी संवाद साधत असताना, एकमेकाशी बोलत असताना, एकमेकाशी कम्युनिकेशन करत असताना त्या व्यक्तीने म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला, दुसऱ्या व्यक्तीच्या संस्कृतीला, भाषेला रिस्पेक्ट दिला पाहिजे आणि त्या व्यक्तीने सुद्धा या व्यक्तीला रिस्पेक्ट दिला पाहिजे. आता परवाच दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन झाला, ओके. तिथं नरेंद्र मोदी साहेब होते आणि आपलं महाराष्ट्राचे डॉमिनंट लीडर आपण म्हणतो शरद पवार साहेब ते पण होते.
बघा, शरद पवार साहेबांची मातृभाषा मराठी म्हणजे आपलं मराठी, नरेंद्र मोदी साहेबांचा मातृभाषा गुजराती. दोघांचा कल्चरल वेगळं असलं तरी एकमेकांशी रिस्पेक्ट देऊन ते कम्युनिकेशन करीत होते. तो व्हिडिओ क्लिप आला होता. नरेंद्र मोदी साहेबांनी शरद पवार साहेबांना पाणी पाजवत होते, म्हणजे घ्या साहेब पाणी घ्या, पाणी घ्या. लई लोकांना तुम्ही पाणी पाजवलं, आता हे पाणी घ्या. अजून थोडा दिवस थांब रे बाबा, तुला पण पाहिजे पाजवत. दोघांची संवाद नरेंद्र मोदी साहेब आणि शरद पवार साहेब, रिस्पेक्ट, एकमेकाशी रिस्पेक्ट असेल तरच हा इंटर कल्चरल कम्युनिकेशन व्यवस्थित होत असतो. त्याच्यानंतर बघा, when different people look at the same thing differently, when different people look at the same thing differently, leading to ineffective communication, it is called perception barrier. परसेप्शन म्हणजे आकलन, अडथळा म्हणजे काय? आकलन म्हणजे समजून घेण्याची अडथळा. एक घटकाकडं, आता मी पाहतो ह्या घटकाकडं माझा अर्थ वेगळा आहे, मी वेगळ्या पद्धतीने समजून घेतो. दुसरा आहे, दुसऱ्याने दुसरा अर्थ समजून घेतो, तिसऱ्याने तिसरा अर्थ समजून घेतो, चौथ्याने चौथा अर्थ समजून घेतात. म्हणजे एका घटकाकडे पाहत असताना त्या घटकाचा अर्थ वेगवेगळ्याने, जे वेगवेगळे लोक एकाच घटकाकडे पाहून वेगवेगळ्या अर्थ समजून घेत असेल तर त्याला इनइफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणतात. इनइफेक्टिव्ह कम्युनिकेशन, एका शब्दांचा अर्थ प्रत्येकानं एकच लागला पाहिजे, एकच समजायला पाहिजे, परंतु एका घटकाचा अर्थ वेगवेगळा जर समजत असेल तर तो इफेक्टिव्ह कम्युनिकेशन नाही. त्याला कोणता अडथळा म्हणतात? परसेप्शन बॅरियर, जे समजून घेण्याची अडथळा म्हणतात. ओके, थँक्यू सो मच. नमस्कार.